चला तर मंडळी, आज बनवूया 10 मिनिटात होणारा पोहा डोसा। इथे 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे पोहे गाळून घेतल्यानंतर 1 वाटी रवा, 1 वाटी दही घेतलेलं आहे। थोडंसं पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं 10 मिनिटांसाठी मी हे रेस्टिंगला ठेवून दिलेलं। त्यानंतर काढून घेतल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडासा पाण्याचा वापर करून डोसाचं बॅटर करतो त्याप्रमाणे आपण हा बॅटर तयार करून घेणार आहोत। टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे। त्याच्यानंतर आपण हा बॅटर तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जसं डोसे काढतो त्याप्रमाणे आपण हा सेट डोसे पोह्याचे तयार करणार आहोत। मी तव्याला व्यवस्थित असं ग्रीसिंग करून घेतलेला आहे। थोडासा कांद्याच्या तेलाचा वापर केलेला आहे जेणेकरून पोहेचा डोसा हा चिटकू नये म्हणून। नंतर आपण सेट डोसा तयार झालेला आहे। व्यवस्थित बघू शकता मस्तपैकी असा हा अल्टीपल्टी पण होतो। टिफिनसाठी बेस्ट रेसिपी आहे। जर रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नंतरच्या नंतर मी घरचं तूप लावलेलं आहे आणि चटणीसोबत सर्व केलेलं आहे।